राम राम मंडळी. मिशन लक्ष्यवेध योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी क्रीडा योजना म्हणून पुढे आली आहे. ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जास्तीत जास्त पदकं जिंकावीत, त्यांची कामगिरी अधिकाधिक उंचावावी या उद्देशानं ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. मंडळी, कागदावर पाहिलं तर ही योजना अत्यंत प्रभावी आणि खेळाडूंसाठी फायदेशीर वाटते. परंतु जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सुविधा, आर्थिक मदत आणि विशेष सराव शिबिरे या माध्यमातून महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या या उपक्रमाचे निश्चितच स्वागत केलं पाहिजे. मात्र कोणतीही योजना केवळ उद्देश चांगला असल्यामुळे यशस्वी होत नाही, तर तिची अंमलबजावणी कशी केली जाते यावरच तिचं खरंखुरं यश अवलंबून असतं. मंडळी, सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीपप्पा भोंडवे यांचा एक सविस्तर लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे, सोशल मीडियात फिरताना दिसून येत आहे. मंडळी, या लेखामध्ये मिशन लक्ष्यवेध योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले असून कुस्ती क्षेत्रातील वास्तव परिस्थिती अधोरेखित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेबाबत खेळाडू आणि क्रीडा वर्तुळात गंभीर प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. मंडळी, मिशन लक्ष्यवेध योजनेच्या अंमलबजावणीकडे बारकाईने पाहिलं गेलं तर काही गंभीर त्रुटी स्पष्टपणे समोर येत आहेत. विशेषतः कुस्ती या खेळाच्या संदर्भात नियोजनात मोठी तफावत दिसून येत आहे. 10 वजन गटांमध्ये प्रत्येक गटात केवळ 2 खेळाडूंची निवड करून त्यांना निवासी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात कुस्ती हा असा खेळ आहे जिथं सरावासाठी अनेक जोडीदारांची पार्टनरची गरज असते. फक्त 2 खेळाडूंमध्ये सराव करणे म्हणजे त्यांची प्रगती मर्यादित होण्याची, प्रगती खुंटण्याची शक्यता जास्त आहे. त्यातच जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर दुसऱ्या खेळाडूला सरावासाठी कुणीच उरणार नाही, त्याला पार्टनरच राहणार नाही. अशा परिस्थितीत जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील ही अपेक्षा या वास्तवापासून खरोखर दूर वाटते. मंडळी, योजनेतील आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे अस्पष्टता. प्रशिक्षक कोण असतील, खेळाडूंना कोणत्या दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत, त्याचबरोबर त्यांचा आहार कसा असेल, निवड प्रक्रिया किती पारदर्शक असेल, या अनेक मूलभूत बाबींची स्पष्ट माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. परिणामी राज्यातील अनेक प्रावीण्यधारक कुस्तीगीर या शिबिरांपासून दूर राहण्याची शक्यता जास्तच आहे. मंडळी, जर असं झालं तर शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित परिणाम देऊ शकणारच नाही. या सर्व प्रक्रियेत सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्य खेळ संघटनांकडे केलेलं दुर्लक्ष. मंडळी, वर्षानुवर्ष राज्यातील खेळाडू घडवण्याचं काम या खेळ संघटनांनी सातत्याने केलेलं आहे. तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन, खेळाडूंची निवड, राष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ पाठवणं, शासनाकडे प्रस्ताव सादर करणं, ही सर्व कामे संघटना मोठ्या मेहनतीने करत असतात. प्रत्यक्षात खेळाचा पाया मजबूत ठेवण्याचे काम या संघटनांनी आजवर केलेले आहे. तरी सुद्धा अशा महत्वाच्या योजनेत त्यांना विश्वासात न घेणं ही एक मोठी घोडचूक ठरू शकते. ग्राउंड लेवलचा अनुभव दुर्लक्षित करून घेतलेले निर्णय अनेकदा अपयशी ठरतात. हे अनेक उदाहरणांवरून यापूर्वीच स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीगिरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्रासाठी मोठा निधी खर्च करत आहे, ही आनंदाची बाब असली तरी त्या निधीचा योग्य वापर झाला नाही तर तो अन्यायकारक ठरतो, अशी भावना खेळाडूंमध्ये निर्माण झालेली आहे. मंडळी, खेळाडूंच्या हिताचा विचार न करता योजना राबवली जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी आता हेच खेळाडू आंदोलनाच्या मार्गावर जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता कुस्तीप्रेमींमध्ये किंवा कुस्ती संघटकांकडून व्यक्त केली जात आहे, जे शासनासाठी एक पक्का इशारा मानलाच पाहिजे. मंडळी, याच पार्श्वभूमीवर पाहता मिशन लक्ष्यवेध योजना पूर्णपणे चुकीची आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही, परंतु तिच्या अंमलबजावणीत तातडीने सुधारणा करण्याची महत्वपूर्ण गरज आहे. राज्य खेळ संघटनांना विश्वासात घेणं, निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणणं आणि खेळाडूंची संख्या आणि सराव पद्धती योग्य पद्धतीने राबवणं, तसेच प्रशिक्षक आणि सुविधांबाबत स्पष्ट धोरण ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. खेळाडूंच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन योजना राबवली गेली तरच तिचा खरा फायदा होणार आहे. शेवटी एवढं सांगायचंय की मिशन लक्ष्यवेध ही महाराष्ट्रासाठी एक मोठी संधी आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास ही योजना राज्याला क्रीडा क्षेत्रात, कुस्ती क्षेत्रात
म्हणजे प्रत्येक खेळात एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकते. मात्र सध्याच्या त्रुटींकडे दुर्लक्ष केलं तर हीच योजना अपयशाचं मोठं उदाहरण ठरू शकते. आता पुढील काही दिवसात शासन संवादाचा मार्ग निवडते की आंदोलनाचा आवाज वाढतो हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. कारण खेळाडू घडवणं हे केवळ धोरणावर नाही तर प्रत्यक्ष मैदानातील वास्तवावर अवलंबून असतं. धन्यवाद.